रामकृष्ण हरी मंडळी, ही आहे आपल्या पुण्याची फेमस भीमतडी जत्रा। असा हा जवळपास 310 स्टॉलची ही भीमतडी। हो, 310 स्टॉल्स आणि मक्याच्या कणसापासून बनवलेलं हे ख्रिसमस ट्री सोबतच महाराष्ट्राचेच नाही तर वेस्ट बेंगॉल, कोलकाता, उदयपूर, दिल्ली, आग्रा, कर्नाटक, आसाम अशा 22 जिल्ह्यातनं आणि 11 राज्यातनं आमच्या ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या कल्चरच्या गोष्टी, कपडे, ज्वेलरी, होम डेकोर, क्राफ्ट्स इथे पाहायला आणि विकायला आहेत। मोकळी ट्रॉली घेऊन फिरत असताना पाहिलं की फॉरेनर्सही इथे येतात। ही अशी खेळणी पाहून आणि वाळवणाचे प्रकार, पापड, चकल्या बघून खुश होतात। मलाही खूप आनंद झाला कारण माझ्या वारीतल्या मित्र विशालचा इथे स्टॉल आहे। नंतर चटणी चिवड्याच्या स्टॉलवर हा चिवडा टेस्ट केला, हलगी वाजवणाऱ्या दादांना पाहिलं आणि फिरत फिरत येऊन पोहोचलो शेवटच्या स्टॉल पाशी, म्हणजे जत्रेच्या सगळ्यात इम्पॉर्टंट जागेपाशी। फूड फेस्टिवल ओरिजिनल महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती आहे। मस्त गोड उकडीचे मोदक, खानदेशी मांडे, गव्हागुळाची लापशी जर खायची नसेल तर हे तिखट थालपीठ, झणझणीत मटन थाळी, चिकन थाळी, फिश फ्राय अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता। पण प्लीज या व्लॉगर दादा सारखं चमच्याने उकडीचं मोदक कधीच खाऊ नका। पण हा 60 रुपयाचं तिकीट काढून पुण्याच्या ऍग्रिकल्चर ग्राउंडला जाऊन ही भीमतडी जत्रा नक्की एन्जॉय करा। पुढचे 21 तारखेला सुरू झाली आणि ती 25 तारखेला रात्रीपर्यंत चालणार आहे।